चला प्लीज अजून एक कॉल मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. कोणताही एक्स्ट्रा प्लेअर जो मात्र मुख्य मंचावरती आहे तर त्यांना कळकळीची विनंती आहे, प्लीज आपण मंच नक्कीच खाली करायचं आहे. ही माहिती नक्कीच आमच्यापर्यंत आयोजकांच्या मार्फत पोहोचवली जाते. कोणत्याही संघाचे नक्की जर एक्स्ट्रा खेळाडू मुख्य मंचावरती असतील तर प्लीज त्यांना विनंती असेल. तर आपली सुरुवात करायची आहे. समीर विनंती असेल आपल्याला 2 नक्कीच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण बघतोय उत्कर्ष पाटील तर एका बाजूला अमोल आहे. चला प्लीज तारापूर संघ थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळेचं बंधन आमच्यावरती आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. लगेचच व्यूहरचना स्प्रेड करायची आहे. चला 2 लेग पंच प्लीज. समीर कुठेही असतील प्लीज मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला प्लीज विकी विनंती असेल. चला जाऊया इन ऍक्शन क्वालिफाईंग सामन्याकडे. यानंतरच्या सामन्याचा विचार केला तर नक्कीच आपल्याला एका बाजूला पाहायला भेटणार आहे साईकृपा दहिसर संघ तर एका बाजूला नाचनदेवी माता उमरोळी. ई पॅनल मधील नक्कीच पहिला सामना आपल्याला रंगताना इन ऍक्शन दिसणार आहे. जाऊया इन ऍक्शन मॅच कडे, जिथे मात्र गोलंदाजी मार्क वरती शाकीर तैनात आहे. फलंदाजी मार्क वरती आपण अमोलला बघतोय. पंचांचा ग्रीन सिग्नल लेट्स प्लेचा इशारा मात्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू पंचांना प्ले मध्ये आणलं जात आहे. एक्सरसाइज करण्यात भाग पाडलं जात आहे. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगल सेन्सिबल क्रिकेट. अमोलला माहिती आहे पहिल्या चेंडूवरती मात्र अतिरिक्त धाव मी कमवली आहे. त्यानंतर मात्र सगळ्यात सेफ जर कोणतं तरी एंड असेल फलंदाजासाठी तो मात्र नॉन स्ट्राईक एंड आहे. तर नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र धावचीची संधी कमी असते, बाद होण्याची संधी मात्र कमी असते. तो नॉन स्ट्राईक एंड मात्र निवडला जातोय. सिंगलने मात्र नक्कीच धावफलकामध्ये बदल होईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्कीच पुन्हा एकदा हलक्या हाताने स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. धावांचा विचार केला 3 धावा धावफलकावरती आहेत. ज्याला मात्र क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हटलं जातं त्या ऑक्सिजनचा वापर मात्र केला जातोय. डाऊन द ट्रॅक पुन्हा एकदा हलक्या हाताने सिंगलने मात्र नक्कीच धावफलक पुढे जाताना आपण बघतोय. धावांचा विचार केला आता मात्र जाऊन पोहोचेल 4 धावेंवरती. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे त्या षटकातील. पहिलं षटक आपण बघतोय शाकीरचं. बिग हिट करण्याचा प्रयत्न उत्कर्ष मात्र मागच्या सामन्यामध्ये सुद्धा याच प्रकारचा फटका खेळताना कुठेतरी चुकी करतोय. त्यावेळेस मात्र नक्कीच विकेटचं होतोय पतन. पहिला झटका पहिला हादरा गॉन. नवीन फलंदाज नक्कीच आपण श्रीकांतला फलंदाजी मार्क वरती बघतोय. क्वालिफिकेशनचा सामना आहे. क्वालिफिकेशनच्या सामन्यामध्ये मात्र शाकीर अजूनपर्यंत चांगली कामगिरी करतोय. चेंडूचा विचार केला 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत समाप्त झालाय. धावांचा विचार केला 3 धावा धावफलकावरती आहे. 3 ऑन द बोर्ड. माफ करा 4 धावा धावफलकावरती आहेत. 4 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी सेफ मात्र चुकी करतोय. लेग कटर पद्धतीचा चेंडू मात्र नक्कीच लेफ्ट स्टंप वरती पिचिंग झाला. त्यानंतर मात्र जी चेंडूने दिशा बदलली आहे. फलंदाज तर सरप्राईज झाला. सेफ सुद्धा कलेक्शन मध्ये थोडंसं सरप्राईज आपल्याला दिसला. येणारे अजूनही चेंडूचा विचार केला. शेवटचा अंतिम चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू. धावांचा विचार केला तर 6 धावा धावफलकावरती आहेत. सेन्सिबल क्रिकेट. 7 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर एका बाजूला आपण बघतोय नक्कीच तारापूर 11 तर एका बाजूला आई बाबा आणि दनसार. जो संघ मात्र नक्कीच विजयश्री पत्करेल तो मात्र नक्कीच आपल्याला मेगा फिनाले नाईट मध्ये टॉप 8 मध्ये पाहायला भेटणार आहे. एका बाजूला आपण विचार केला तर आजच्या रजनीमध्ये मात्र रिफा 11 तारापूर संघ क्वालिफाय झालाय आणि आता मात्र दुसरा तारापूर संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला दिसतोय.
सुपर 8 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी. एक षटकात एक हे मात्र झालाय समाप्त पहिल्या इनिंग मधला. येणारे अजूनही 3 षटक शिल्लक आहेत. उर्वरित 18 चेंडूमध्ये मात्र आपल्याला आक्रमण पाहायला भेटेल का? सेफला नक्कीच आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. सेफ विरुद्ध अमोल. यावेळेस मात्र अजून एक चांगला लेग कटर चेंडू. जर लेग कटर गोलंदाजाचा विचार केला तर तारापूर संघाकडे मात्र जास्तीत जास्त लेग कटर गोलंदाज आपण अनुभवतो. त्याचा वापर मात्र मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. टॅप करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. रनआउटची मात्र संधी आहे, परंतु फेकी करण्यामध्ये पूर्णपणे संकोच दाखवलाय. एका धावेने मात्र समाधानी व्हावं लागणार आहे. धावफलकाचा विचार केला आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावेंवरती. लॉस ऑफ 1 विकेट. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित 4 चेंडूवरती मात्र आक्रमण करावं लागणार आहे आपल्याला. यावेळेस मात्र श्रीकांत पूर्णपणे संयम दाखवतोय. सिंगलने मात्र ऑनसाइड रिजन वरती फक्त पुश केलं जात आहे. धावांमध्ये बदल आपल्याला दिसणार आहे. 9 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 9 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसतोय. एका धावेने पुन्हा एकदा शॉर्ट पॉइंट रिजन वरती मात्र आपण पाहतोय समाधानी व्हावं लागतंय. ऑनसाइड रिजन वरती नक्कीच विविध रचनेचा विचार केला. 4 खेळाडू तैनात आहेत आणि अजूनपर्यंत सेफने मात्र चांगली लाईन अँड लेंथ आजमावली आहे. चांगल्या लाईन लेंथ वरती मात्र चेंडू अजूनपर्यंत आपल्याला तो पिच करताना दिसतोय. येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी, पंच मात्र तटस्थ आहेत. रिव्ह्यूचा इशारा नक्कीच आपण बघतोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. तर यायचे पंचांना विनंती असेल जॉईन व्हायचे. नक्कीच पंच मात्र नक्कीच आपल्या मार्क वरती जाऊन डिसिजन कळवतील. फेअर डिलिव्हरीचा नक्कीच इशारा पंच दर्शवत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. यो मिस, आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळा उद्ध्वस्त, गॉन. षटकाची मात्र नक्कीच इथे आपल्याला समाप्ती होताना दिसणार आहे. धावांचा विचार केला तर धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 10 धावेंवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 5च्या सरासरीने आपण धावफलक पुढे जाताना बघतोय. प्रहार करावा लागणार आहे, आक्रमण करावं लागणार आहे. कारण विचार केला समोरच्या संघाकडे शाकीर सारखा तरबेज फलंदाज आहे जो या हंगामामध्ये नक्कीच चांगल्या लयमध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा वैयक्तिक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. येणारे 12 चेंडू अजून या सामन्यामध्ये शिल्लक आहेत या इनिंग मधले. धावांचा विचार केला 10 ऑन द बोर्ड. चला प्लीज तारापूर संघ हा शेवटचा कॉल असणार, आपल्याला प्लीज जास्त वेळ कंझ्युम करायचा नाहीये. 10 धावा नक्की धावफलकावरती सज्ज होत आहेत. येणारे अजूनही 12 चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. यावेळेस मात्र अजून एक सबमरीन डिलिव्हरी प्लेड, गॉन. विकेटचं पतन. विकेटचा विचार केला 3 गडी अजूनपर्यंत आपण बॅक टू दी पवेलियन, बॅक टू दी डगआउट पाहतोय. नवीन फलंदाज नक्कीच आपण भावेशला बघतोय. आणि गोलंदाजी मार्क वरती फरदीन मात्र आल्या आल्या अजून एक झटका देतोय. धनसार संघाला बाउन्स बॅक करावं लागणार आहे, संघर्ष मात्र करावा लागणार आहे जर या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल. अन्यथा आपल्याला तब्बल 365 दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.
त्यावेळेस इन बिटवीन द मध्ये सिंगलने मात्र स्ट्राईक एंड रोटेट केलं जात आहे. 11 धावा नक्की धावफलकावरती सज्ज होत आहेत. येणारे अजूनही 4 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. आणि नक्कीच आतापर्यंत फलंदाजी मार्कवरती संघाचा तारणहार म्हणून जो आता या स्पर्धेमध्ये आलाय कौशलला इंट्रोड्यूस केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून झाली आहे. धावांचा विचार केला सिंगलने मात्र पुन्हा एकदा रोटेट होताना आपल्याला दिसणार आहे. 12 ऑन द बोर्ड. चेंडूचा विचार केला 3 चेंडूचा खेळ होतोय मात्र समाप्त. टॅप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. येईल मात्र हा कॅमेरामॅनच्या स्टँडला सलामी देणारा दमदार असरदार ब्रँडेड चौकार. या चौकाराने मात्र नक्कीच धावफलक आपल्याला जाऊन पोहोचताना दिसणार आहे. 16 धावा 16 ऑन द बोर्ड आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. भावेशच्या फळीतून मात्र एका क्रुशियल मुवमेंट वरती मात्र चौकार येतोय आणि या चौकारानंतर मात्र समीकरण कितपर्यंत बदललं जाईल हे सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. फर्दिनीवरती आता मात्र दडपण असेल का, कारण अजूनपर्यंत फर्दीने चांगली गोलंदाजी केली आहे. येणारे 2 चेंडू मात्र निर्णायक असणार आहेत. यावेळेस सॉफ्ट हँडेड सिंगल. भावेश मात्र नक्कीच संयम मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. धावांचा विचार केला जाऊन पोहोचेल आता मात्र 17 धावींवरती. शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील आपण बघतोय. एका बाजूला तारापूर तर एका बाजूला धनसार. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. जीशान नक्कीच चांगली कामगिरी करतोय. एक चांगला स्ट्रोक. कौशलचा विचार केला अजूनपर्यंत मात्र तारणहार म्हणून या स्पर्धेमध्ये धनसार संघासाठी. धावांचा विचार केला अजूनही स्थिरावलेली आहे 18 धाबींवरती. 3 षटकांची होती समाप्ती. 6च्या सरासरीने आपण धावफलक पुढे जाताना बघतोय. 18 ऑन द बोर्ड आहे. कोणत्या गोलंदाजाला मात्र इंट्रोड्यूस केलं जाईल प्रश्नचिन्ह अजूनपर्यंत तरी. एका टीम हडलनंतर नक्कीच आपण बघतोय अर्कमला मात्र इंट्रोड्यूस केलं जात आहे. अर्कमकडे मात्र नक्की संधी आहे कुठेतरी अजून बॅकफूट वरती नेण्याची धनसार संघाला, परंतु कौशल अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. तो या धावफलकाला सुसज्ज स्थितीमध्ये नेऊ शकतो. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न संपर्क मात्र झाला नाही. चेंडू नक्कीच पायाला ब्रश करतोय. नॉट आउटचा इशारा मात्र नक्कीच पंच दर्शवतोय. लेग बाईसच्या रूपामध्ये ही धाव मात्र कंप्लीट केली जाते. लेग बाईसचा इशारा पंच दर्शवत आहेत. कोणत्याही प्रकारचा संपर्क मात्र झाला नाही, कारण पॅडल स्वीपचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र जो गॅप आहे त्याला भेदण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. धावांचा विचार केला जाऊन पोहोचेल 19. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेस मात्र अजून एक संधी गमावली जाते. धावांचा विचार केला 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 4 चेंडूवरती आपल्याला आक्रमण करावं लागणार आहे. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच. फर्दीन मात्र थोडंसं आपण फंबल पाहिलं आणि एक ब्लाइंड स्टॉप म्हणायला हरकत नाही, कारण चेंडूवरती लक्ष नव्हतं. पायाच्या आसराने मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. धावांचा विचार केला आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 21 धाबींवरती. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नक्कीच नेक्स्ट मॅचचा विचार केला एका बाजूला असणारे साईकृपा दहीसर तर एका बाजूला नाचनदेवी माता उमरोळी तयार राहायचं. यावेळेस मात्र येतोय क्रॅकिंग दमदार असरदार महाकाळ चौकार. या चौकारानंतर मात्र धावफलकामध्ये 4 ने डिफ्लेक्शन होताना आपण बघणार आहोत. धावांचा विचार केला आता मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 25 धाबींवरती. एक क्रुशियल चौकार मात्र भावेशच्या फळीतून येतोय. अजूनपर्यंत भावेशच्या फळीतून आपण या इनिंगमध्ये 2 चौकार पाहिले आहेत. चांगली कामगिरी. एका कठीण काळामध्ये मात्र भावेश मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय. यावेळेस मात्र नक्कीच सेफ चुकी करतोय. धावांमध्ये बदलले 26 धावा धावफलकावरती सज्ज होतील. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. कौशलच्या फळीतून मात्र चौकार लगावला जाईल का, कारण अजूनपर्यंत कौशलने एका क्रुशियल मुवमेंटवरती चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये सुद्धा चांगले फटके मात्र नक्कीच त्याने मारले आहेत, परंतु गॅप त्याला भेदता आला नाहीये. शेवटच्या चेंडूवरती मात्र हल्ला केला जाईल का. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते.
27 धावांचं एक समतुल्य आव्हान असणार. जसंच नक्कीच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील संतोषजी पाटील सर एका बाजूला, साईकृपा दहीसर तर एका बाजूला नाचनदेवी माता उमरोळी. येस धन्यवाद. चला दोन संघाचे कर्णधार विनंती असेल या आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. येस भाविश पाटील आपल्याशी जोडले जातील. नक्कीच विचार केला तर साईकृपा दहीसरचा हा संघ आणि चला या उमरोळी संघ कर्णधार आपण यायचंय. नाचनदेवी माता उमरोळी हा संघ आज या पंचाळी गावामध्ये नवीनच संघ आहे आणि इथे मात्र उतरलाय. चला प्लीज सामन्याला सुरुवात करायची. लगेचच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे प्लीज. आणि आई भावनी धनसर संघ आपल्याला सुद्धा विनंती असेल लगेचच आपण व्यूरचना स्प्रेड करायची कारण नक्कीच अजून आपल्याला एक पूर्ण पॅनल संपवायचं आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला नक्कीच आपण शाकीरला बघतोय तर एका बाजूला जीशान आहे. चला याचा कर्णधार साईकृपा दहीसर संघाचा नक्कीच कर्णधार आपल्यासोबत उपलब्ध आहे. नाचनदेवी माता उमरोळी संघ प्लीज कर्णधार कॅप्टन लगेचच रिपोर्ट करायचं. जास्त वेळ दवडायचा नाहीये. जाऊया इन ऍक्शन मॅच कडे जिथे मात्र नक्कीच 27 धावांचा पाठलाग करायचा आणि त्या पाठलागासाठी मात्र जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये तारापूर 11 संघाकडून. एका बाजूला नक्कीच शाकीर मुल्ला जो या हंगामामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या लयमध्ये आहे तर एका बाजूला जीशान आहे. जाऊया नक्कीच आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषजी पाटील सर. ओव्हर टू यू संतोष सर. येस आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला पाहिलं तर नक्कीच योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला भावेश पाटील ही जोडी आपण पाहतोय. तर संघ असेल नाचनदेवी माता उमरोळी संघ. दुसऱ्या बाजूला साईकृपा दहीसर संघ सज्ज झालाय. येस छाप येतोय म्हणजेच साईकृपा दहीसर संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय. हेच भावेश पाटील म्हणेन काय डिसिजन असेल तुमचा? बॅटिंग येणार आहे. जर पाहिलं तर एक्सपिरियन्स तुम्हाला खूप आहे. बॅटिंग घेतलंय नक्कीच. बॅटिंग किती धावा इथे जमवले उमरोळी सारखा एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळेल. आम्ही 40+ करण्याचा प्रयत्न करू. आज तुमची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळेल. आज 2 प्लेयर आमचे नाही आहे. ते दीपेश आणि एक प्रणय म्हणून आहे तो नाही आहे. ते जरा फॅमिली प्रॉब्लेम म्हणून ते नाही आलेले आहेत. आणि वन मॅन शो आपण पाहिला दरवर्षी नवीन नवीन काहीतरी करत असते. यावर्षी नवीन मैदान बनवलंय त्याबद्दल काय म्हणतील? नाही मैदान तर यांची टुर्नामेंट भरपूर चांगलीच असते. आम्ही प्रत्यक्ष इकडे खेळायचा भरपूर प्रयत्न करतो. आम्हाला पण चान्स भेटलेला आहे यावेळेला. आम्ही यावेळेला राऊंड पण एकदम मस्त आहे एकदम. तर बघूया काय होतं आमच्या. धन्यवाद भावेश पाटील. आपण ऐकलं. जाऊया योगेश पाटीलकडे. योगेश नाणेफेक जिंकल्याचं काय डिसिजन असता? फील्ड असते. आता मात्र फिल्डिंगच करायचे. जर संघ पाहिला साईकृपा दहीसर संघ तर खूप मोठा संघ आहे आणि अनुभवी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यासाठी तुम्हाला चांगले गोलंदाज हाताळावे लागतील. काय म्हणशील या मैदानाबद्दल आणि या आयोजनाबद्दल? मैदान खूप मस्त आहे एकदम आवडलं आहे. आणि पहिल्यांदाच टीम उतरवले तर पूर्ण टीम आपल्याला नवीन दिसणार आहे. हा सर्व आपले उमरोलीचेच असतील. धन्यवाद. आपण पाहतायत या ठिकाणी योगेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर टू कॉम्बॉक्स यशवंत ठाकूर. धन्यवाद सर. तर नक्कीच जाऊया ऑनगोईंग मॅच कडे जिथे मात्र नक्कीच 27 धावांचा पाठलाग करायचा. संधी मात्र नक्कीच निर्माण झाली होती परंतु उत्कर्ष थोडंसं कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स झालं आणि त्याच्या मोबदल्यामध्येच नक्कीच आपण पाहतोय 1 धाव कंप्लीट केली जाते. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती आहेत. राहुल मात्र नक्कीच चांगली कामगिरी आपण करताना बघतोय. तर नक्कीच या स्पर्धेसाठी ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तर नक्कीच त्यांचे सुद्धा आभार असतील. नक्कीच यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंगचं मात्र नक्कीच आपण बघतोय त्यांचं सुद्धा पदार्पण मागच्या काही वर्षामध्ये झालंय. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत. यावेळेस मात्र नक्कीच सिंगलने स्ट्राईक एंड मात्र रोटेट केलं जात आहे. धावांचा विचार केला तर आता मात्र नक्कीच धावफलक जाऊन पोहोचणार आहे 4 धावींवरती. 4 ऑन द बोर्ड. चला प्लीज स्पीडअप करायचंय. आई भावनी धनसर संघ पंच आपल्याला सुद्धा विनंती आहे थोडंसं स्पीडअपची ताकीद मात्र आपण द्यायची आहे. षटकाची मात्र नक्कीच होतीये समाप्ती.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 4 धावा धावफलकावरती आहेत. चला प्लीज पंच, आपल्याला विनंती असताना आपण ताकीद द्यायची आहे, जास्त वेळ मात्र नक्की दौडू द्यायचा नाहीये आपण. नक्कीच आपण बघतोय उत्कर्ष पाटीलला गोलंदाजी मार्कवरती 27 धावा नक्कीच डिफेंड करायचे आहेत. त्याच्या मोबदल्यामध्ये मात्र आपल्याला दुसरं षटक चांगला हाताळावं लागणार आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये संधी आहे, ती संधी मात्र गमावली जाते. शाकीर सारखा गडी बॅक टू दी पवेलियन झाला असता, परंतु 2 क्षेत्ररक्षकामध्ये मिसअंडरस्टँडिंग आणि त्याच्या मोबदल्यामध्ये शाकीर मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुखरूप आहे. मिसकम्युनिकेशन, मैदानाच्या आतमध्ये कॉलिंग ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. कॉन्सन्ट्रेशन कोलॅप्स झालं दोन्ही क्षेत्ररक्षकाचं. उत्कर्षने मात्र संधी निर्माण केली होती, त्या संधीचं मात्र सोनं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून करता आलं नाही. फेकी सुद्धा चांगली होती, परंतु कलेक्शन मध्ये पूर्णपणे चुकी. चला प्लीज उत्कर्ष, आपल्याला विनंती असणार आहे थोडंसं स्पीडअप करायचंय. हा कॉल मात्र नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चार धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय मिस्टर उत्कर्ष पाटील. यावेळेस सुरेख फटका, कलाइया, फक्त नजाकत, एलिगन्स, टेम्परामेंट येते मात्र हा दमदार असरदार वन मॅन शो चौकार. या चौकारानंतर मात्र नक्कीच आपण बघतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून मिस्टर धीरज सुरेख डिजिटल ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, आणि तेवढं सुरेख नक्कीच कॅमेरावर आपण बघतोय. पाटील नेटवर्क, ब्रँड ऑफ लाईव्ह स्ट्रीमिंग. चौकारांचा विचार केला तर अजूनपर्यंत सन्माननीय आदरणीय नयनजी पाटील सरांना विनंती असेल, प्लीज सर यायचे आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा संधी आहे, त्या संधीचं सोनं करता मात्र अजूनपर्यंत आलं नाही. जिशानचा विचार केला, कुठेतरी मात्र प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आपल्याला सिंगल काढताना दिसतोय. ज्या कॉन्फिडन्सची गरज आहे त्याच्या सिंगल मागे तो कॉन्फिडन्स अजूनपर्यंत दिसला नाहीये. एक चौकार नक्कीच त्याच्या फळीतून आलाय, परंतु सिंगल रोटेट करण्यामध्ये कुठेतरी प्रेशर मध्ये अजूनपर्यंत दिसतोय. यावेळेस मात्र फुलर लेनचा चेंडू. धावांचा विचार केला तर नक्कीच धावफलक धावून पोहोचते तब्बल 10 ऑन द बोर्ड. येणारे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 27 धावांचा पाठलाग करताना आपण बघतो एका बाजूला तारापूर 11 तर एका बाजूला आई भवानी धनसार. रिव्हर्सिपचा फटका येतोय मात्र हा दमदार असरदार अजून एक जिशानच्या स्टाईल मध्ये चौकार. रिव्हर्सिप या चौकारानंतर मात्र नक्कीच धावफलक आपल्याला फ्लाय होताना दिसणार. धावांचा विचार केला धावून पोहोचेल तब्बल 14 धावेवरती. 14 ऑन द बोर्ड. धावांचा विचार केला तर नक्कीच 14 धावा धावफलकावरती सज्ज होत आहेत, आणि नक्कीच 150 चौकार मात्र नक्कीच कंप्लीट होत आहेत या स्पर्धेमधले, आणि तो नक्कीच तो 150वा चौकार मात्र येतोय जिशानच्या फळीतून. तो सुद्धा एक वेगळा फटका, एक वेगळ्या शैलीचा फटका, ज्याला मात्र क्रिकेटमध्ये स्विच हिटचा फटका, रिव्हर्स स्वीपचा फटका म्हटलं जातं. धावांचा विचार केला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. नो लॉस, 15 ऑन द बोर्ड. येणारे अजूनही समीकरणाचा विचार केला 12 चेंडूत 12ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. अनेकदा आपण नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये लो स्कोरिंग सामने फसताना बघतोय. 12 चेंडू 12ची गरज. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच शुभमला इंट्रोड्यूस केलं जाते. गोलंदाजी मार्क वरती 12 चेंडू 12ची गरज आहे. पुन्हा एकदा फक्त हलक्या हाताने सिंगलने स्ट्राईक एंड रोटेट केलं जाते. धावांचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक आपण शुभमच्या प्रगतीपथावरती बघतोय. शाकीर मात्र अजूनपर्यंत या सामन्यामध्ये पूर्णपणे संत गतीने धावफलक पुढे नेताना दिसतोय, कारण त्याला माहिती आहे एका बाजूने जिशान चांगल्या लयमध्ये आहे. यावेळेस मात्र टॅपचा फटका, हम भी किसी से कम नहीं असा इशारा मात्र शाकीर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय.
चौकारने मात्र धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 20 धाबींवरती. 20 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र नक्कीच प्रेशर. वाईड +1. 22 धावा धावफलकावरती आहेत. केवळ 5 धावेची गरज असणाऱ्या चेंडूचा विचार केला अजूनपर्यंत या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक शुभम वरती प्रेशर अटॅक करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र नक्कीच अजून एक खराब चेंडू आणि नक्कीच नो +1. 2 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण बघणार आहोत. 24 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक कौशल मात्र सुरेख स्टॉप करतोय. फटका तर नक्कीच चांगला होता. 4 सुद्धा होता त्या फटक्या मागे, परंतु कौशल नावाची भिंत मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या चेंडूला थांबवते. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. स्ट्राईक एंड मात्र रोटेट केलं जाते. धावांचा विचार केला जाऊन पोहोचेल 25 धावींवरती. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील शिल्लक आहेत. 2 धावेची गरज मात्र असणार आहे. यावेळेस मात्र नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी चेंडू. शेवटचा चेंडू नक्कीच अजूनही शिल्लक आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र होता. अजून एक निर्धाव चेंडू. अजूनही आपण नक्कीच 2 धाव लांब आहेत आपल्या विजयश्री पासून. पहिल्या आजच्या रजनी मधला सी पॅनलचा विचार केला तर रिफा 11 तारापूर संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये आणि आता मात्र नक्कीच अजून एक संघ मात्र तैनात आहे. परंतु अजूनही आपल्याला 6 चेंडू मागे 2 धावा अर्जित कराव्या लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर तरला महत्व नसतं, आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतं. 6 चेंडू 2 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय कौशल भोईर. टॅप करण्याचा प्रयत्न तर आहे, सक्सेसफुल ठरतोय आणि नक्कीच तारापूर 11 संघ मात्र होतोय क्वालिफाय सुपर 8 मध्ये. चला हार्ड लक असेल आई भवानी धनसार संघ. आपण आले या स्पर्धेची शोभा वाढवली, आपले आभार असतील आणि नक्कीच आपल्या पुढील वाटचालीसाठी दोन्ही संघाला शुभेच्छा आहेत. जसंच मात्र पुढच्या सामन्याचा पहिला चेंडू ट्रॅव्हल होईल. आपण आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती संतोषजी पाटील सरांना.